नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशमधील भोपाळ जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये बरखेडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावचा सरपंच सज्जन सिंग. हा सज्जन सिंग वयाने 55 ते 60 वर्षाचा होता. गावामध्ये याचा भरपूर दबदबा होता. एवढे दिवस सरपंच राहिल्यामुळे याने गावामधील येणारा निधी भरपूर दाबलेला होता. घोटाळे वगैरे केलेले होते. गावचे वॉर्ड मेंबर, गावचे जे ग्रामसेवक, अधिकारी आहेत ते याच्या सगळे खिशामध्ये होते. त्यामुळे याच्या कोणी विरोधात जात नव्हतं आणि लगभग 15 ते 20 वर्ष झालं हा सरपंच असल्यामुळे याला कोणी हिशोब पण विचारत नव्हता. याच पैशातून याने गावामध्ये एक टोलेजंग घर बांधलं होतं. 25 ते 30 एकर शेती घेतलेली होती आणि त्या शेतीमध्ये एक फार्म हाऊस, स्वतःसाठी एक स्विमिंग पूल बांधलेला होता. म्हणायला तर हा गावामध्ये राहत होता, पण सगळ्या सोयीसुविधा सिटीसारख्या होत्या. एखाद्या व्यक्तीने जरी येऊन याचा फार्म हाऊस बघितलं तर ती सुद्धा लाजेल एवढी सोयीसुविधा असा हा सज्जन सिंग. या सज्जन सिंगबद्दल बोलायचं झालं तर नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. काही महिला त्याच्याकडे आल्या काम करून घेण्यासाठी, तर हा त्यांच्यासोबत वेळ घालवल्याशिवाय काय सोडत नव्हता. असंच झालं, हा सज्जन सिंग जो होता तो घरी बसलेला होता. त्यावेळेला त्या ठिकाणी मंदाकिनी नावाची एक महिला येते. वय साधारणतः 35 वर्ष. तिचा पती गेलेला होता. पती तिला सोडून गेल्यापासून तिची पेन्शन चालू झालेली नव्हती. तिने भरपूर वेळा ग्रामपंचायतच्या चकरा मारल्या होत्या, पण त्या ठिकाणी तिचं काही काम झालेलं नव्हतं. त्या ठिकाणी हा जो सज्जन सिंग आहे तिला भेटतच नव्हता. आता ही घरीच त्याला गाठते आणि त्याला म्हणते की मालक, आमची पेन्शन चालू झालं नाही, माझा पती गेला, ती गेल्यावर तर मला पेन्शन चालू व्हायला पाहिजे होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदाकिनीचा पती जो होता गावामध्ये ग्रामसेवक होता. गावच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी त्याला मार लागला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आता ही एवढी काय शिकलेली सवरलेली नव्हती, पण हिला नोकरी लागू शकत होती, पण हिने नाकारली आणि त्या ठिकाणी पेन्शन घेऊन आपली घरी आरामात राहत होती. अजूनपर्यंत पेन्शन चालू झाली नव्हती. त्यामुळे हीच तक्रार करण्यासाठी या सज्जन सिंगपाशी आलेली होती. सज्जन सिंग ज्या वेळेला तिला बघतो, तिचं ते मादक शरीर, तिच्या त्या चेहऱ्यावरचं तेज, हे सगळं बघून सज्जन सिंगचा नाडा ढिल्ला होतो आणि त्या ठिकाणी म्हणतो की ठीक आहे, मी तुझं काम तर करेन, पण विषय कसा आहे माहिती आहे का, तू जेव्हापासून पती गेलाय तेव्हापासून एकटी राहते आणि इकडे माझ्याकडे माझी पण पत्नी गेलेली आहे. माझ्या पण काही गरजा आहेत. तुझी जी पेन्शन चालू होणार आहे त्याच्यानंतर तर तू काही विसरून जाशील, तोपर्यंत तर काय मजा देशील का नाही. तर या ठिकाणी मंदाकिनीला सगळं समजतं. त्यावेळेला तिला ही गरज होती पैशाची, त्यामुळे ती त्याला म्हणते की ठीक आहे मालक, काही हरकत नाही, तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला मला सांगा. आता या ठिकाणी हा म्हणला की ज्या वेळेला नाही, पेन्सिल चालू व्हायच्या आधीच. पुढे चालून तुझा काय भरोसा आहे. ठीक आहे, आज संध्याकाळी 7-8 वाजता माझ्या फार्म हाऊसवरती ये. या ठिकाणी आल्यानंतर मी तुला जे काय करायचं ते करेल. आता या ठिकाणी ती होकार देते, निघून जाते. मंदाकिनी त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर हा सज्जन सिंग त्याच्या एका सुनेला हाक मारतो. मोठी सून होती कविता नावाची. तिला म्हणतो की आज मी फार्म हाऊसमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी आजची रात्र घालवणार आहे, माझ्यासाठी जेवण बनवून दे. त्या ठिकाणी ती जेवण वगैरे बनवते आणि त्याला देते. या सज्जन सिंगला 2 पोरं होती. याच्याकडे एक मोठी गाडी पण होती. त्या गाडीमध्ये बसून हे दोघं दिल्लीला निघायला लागले होते. त्या ठिकाणी रोड ॲक्सिडेंट झाला. दोघांचाही मृत्यू झाला. दोघांची लग्न झालेली होती. दोघाला एक पत्नी होती. कविता आणि सविता नावाची त्यांची ती पत्नी. दोघी विधवा राहिल्या. त्यांचा विचार होता पुढे चालून लग्न करावं किंवा या घराला सोडून द्यावं. पण त्यांच्या घरच्यांनी समजावून सांगितलं, तुम्ही चाल इथून, खरं आहे, पुढे चालून तुमचं आयुष्य पण चांगलं होईल, पण या सज्जन सिंगकडे जो पैसा आहे तो कोणाला जाईल. तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर याच्यापाशीच राहा, इथंच राहा. पैसा भरपूर आहे याच्याकडे, 30-40 एकर शेती आहे, करोडोची प्रॉपर्टी आहे, तुम्ही सोडून जाऊ नका. त्यामुळे त्या महिला त्या ठिकाणी राहू लागल्या होत्या. पण हा सज्जन सिंग नाड्याचा ढिल्ला. ज्या वेळेला पण दारू प्यायचा त्यावेळेला त्याची वाईट नजर त्याच्या त्या सुनांवर असायची. आता हे सगळं त्यांना माहीत होतं, पण त्या गप्प होत्या. सज्जन सिंगला काही वेळातच कविताने जेवण बनवून दिलं. सज्जन सिंग जेवण घेतो आणि फार्म हाऊसवरती जायला लागतो. त्या ठिकाणी दारूचा एक ठेका लागतो. याच ठेक्यावरून जात जात तो 2 बाटल्या घेतो, फार्म हाऊसवरती पोहोचतो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा दारूच्या बाटल्या उघडतो. एकामागे एक पेग लावायला लागतो. असं करत करत त्याला सायंकाळचे 7-8 वाजले. आता या वेळेला या सज्जन सिंगला आठवतं की मी तर मंदाकिनीला बोलवलं होतं. त्यावेळेला तो मोबाईल काढतो आणि मंदाकिनीला कॉल लावतो. म्हणतो की मंदाकिनी, तुला पेन्सिल चालू करायची का नाही. ती म्हणली करायची की मालक. म्हणला माझ्या फार्म हाऊसवरती पोहोच, मी तुला कधी सांगितलं होतं, तू आली नाही. ती म्हणली मी अंधार व्हायची वाट बघत बसली होती. मंदाकिनी अंघोळ करते, फ्रेश होऊन साडी वगैरे घालून निघायला लागते. काही वेळानंतर ती त्या सज्जन सिंगच्या फार्म हाऊसवरती पोहोचली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघते तर काय, ही तर एक स्वर्गासारखं दिसतंय. अतिशय श्रीमंत वाटतोय हा व्यक्ती. त्यावेळेला तिच्या मनामध्ये विचार आला की हा तर बाबा रणवा आहे, याच्यासोबत जर मी वेळ घालवला,
पुढे चालून हा माझ्यावरती काही ना काही प्रॉपर्टी नक्कीच नावावर करून देईल. तिच्या मनामध्ये लालच आलं होतं. त्या ठिकाणी ती फार्म हाऊसमध्ये जाते. सज्जन सिंग अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता दारूच्या नशेत. ज्यावेळेला हिला बघतो त्यावेळेला त्याच्या मनामधली कामवासना भडकायला लागते. हा सज्जन सिंग तिला ओढून त्याच्याजवळ घेतो, तिची साडी वगैरे काढतो, तिच्यासोबत अर्धा एक तास संबंध करतो. त्याचं मन भरलं. त्यावेळेला ती मंदाकिनी त्या ठिकाणाहून निघायला लागते. मंदाकिनी म्हणली, मालक जेव्हा पण तुम्हाला पाहिजे त्यावेळेला मला कॉल करा. पण काय झालं माहिती आहे का, आता सध्याला पेन्सिल चालू नाही, पैशाची जरा तंगी चालू आहे, हात जरा कडक आहे, जरा तुम्ही हात ढिला केला असता तर तुमची कृपा झाली असती. त्यानं खिशातून 10,000 रुपयाचा बंडल काढला आणि त्याच्या हातात टेकवला. मंदाकिनी खुश होऊन घरी गेली. आता संपूर्ण रात्र त्या सज्जन सिंगने त्या ठिकाणीच घालवली. सकाळी उठून तो तशाच अवस्थेत घरी पोहोचला. त्यावेळेला त्याच्या त्या 2 सुना एकमेकीच्या तोंडाकडे बघतात आणि स्वतःला शिव्या द्यायला लागतात. म्हणतात की कशाला राहतोय आम्ही याच्यासोबत. पण दुसऱ्याच क्षणाला त्यांना आठवतं की करोडोची प्रॉपर्टी. शांत होतात. त्याला म्हणतात की बाबा आंघोळ करा. त्यावेळेला तो आंघोळ वगैरे करतो. जेवण देण्यात येतं. ज्या वेळेला ही महिला जेवण वाढत होती कविता, त्यावेळेला तिचा पदर पडला खाली आणि तिची ती छाती या सज्जन सिंगला दिसू लागली. सज्जन सिंगच्या मनामध्ये तिच्यासाठी अनेक वाईट विचार पहिल्यापासूनच होते, पण आता कामवासना तयार झाली होती. त्यामुळे तो तिच्याकडेच बघत राहिला. तारीख होती 10 मे 2026ची. या दिवशी सविता, त्या कविताची जाव, ती काय म्हणते सज्जन सिंगला की मला ना आईने बोलवले काही दिवसासाठी, मी जाऊन येते. तो म्हणला ठीक आहे जा. ती सविता त्या ठिकाणाहून निघून गेली. कविता एकटीच घरी होती. त्यावेळेला हा सज्जन सिंग रात्र होण्याची वाट बघू लागतो आणि रात्र झाली की हा दारू पिऊन त्या कविताच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो की कविता, तुझा पती गेलाय, आता काय तो परत येणार नाही. तुझी ही काही गरज आहे, तुला पैसे पाहिजे असतील, माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो. तू एवढी दिसायला सुंदर आहे, कशाला तुझं जीवन खराब करते माझ्यासोबत ये नात्यामध्ये. आता त्यावेळेला त्याचं असं बोलणं ऐकून कविता त्याला म्हणते की काय बोलताय तुम्ही, मी तुमची सून आहे, तुम्ही माझे सासरे आणि तुम्ही असं बोलताय. त्याला म्हणतो की तुला नको असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. तसंही आपल्या गावची मंदाकिनी जी काल आली होती ती माझी नादी लागलीच आहे, सगळी प्रॉपर्टी तिला देतो. आता हे सगळं ऐकून ही कविता जी आहे त्या ठिकाणी त्याच्या गळ्यात पडते. हळूहळू त्याची कापडं काढून त्या ठिकाणी त्याच्यासोबत संबंध करते. आता या सज्जन सिंगला चांगली सापडली होती घरचीच आहे ती सून. ज्या वेळेला पण वेळ भेटेल त्यावेळेला तिच्यासोबत संबंध करायचा. आता हे भरपूर दिवस चाललं. काही दिवसानंतर ही जी कविता होती गर्भवती राहिली. आता हिचा पती नाही आणि गर्भवती कशी काय राहू शकते. गावामध्ये तर ही चर्चा होणारच होती. हळूहळू चर्चा वाढायला लागली. त्यावेळेला गावामध्ये समजलं की हिचे आणि सज्जन सिंगचे संबंध आहेत. आता हिची बदनामी होते हे बघून ती कविता सविताला म्हणते की सविता, आता हे तर आपल्या डोक्याच्या वरनं पाणी निघून गेले. हा माणूस तर काय सरकणार नाही, बाजूला प्रॉपर्टी देणार नाही आणि हे जे मुलं आहे त्याला पण हे स्वतःच म्हणणार नाही. आपल्याला याचा काटा काढावा लागेल. आता या ठिकाणी सुरुवातीला तर ही सविता म्हणत होती की असं नाही होऊ शकत, असं नाही करू शकत आपण. पण ज्या वेळेला ती म्हणते की तुला करायचं असेल कर, नसेल तर मी करते आणि माझी सगळी प्रॉपर्टी घेते, त्यावेळेला सविता पण तिला होकार देते. या दोघी भरपूर चांगल्या प्रकारे प्लॅन बनवतात. 14 ऑगस्ट 2026ची ती तारीख होती. या दिवशी ही कविता त्या सज्जन सिंगला म्हणते की आज माझं मन आहे तुमच्यासोबत संबंध करायचं. त्यावेळेला तो म्हणला की तुझ्यासोबत नाही करायचं, तुझ्या जावंसोबत करायचं, माझी लहान सून तिच्यासोबत करायचं आहे. आता या ठिकाणी यांचा प्लॅन सगळा फसला होता. कविता म्हणते ठीक आहे मी तिला बोलवून आणते. ही तिला बोलवाय गेली त्यावेळेला ती म्हणली मी नाही त्याच्यासमोर जाणार. ती म्हणली काही आपल्याकडे पर्याय नाही, तू जा. कविताचं असं बोलणं ऐकून सविता तिला होकार देते. काही वेळातच ती त्या सज्जन सिंगच्या रूममध्ये जाते. त्याच्या आधीच ती म्हणली की ही दूध घ्या, दुधामध्ये ताकद यायची गोळी आहे, त्यामध्ये ताकद येईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकताल, मला खुश करचाल. सज्जन सिंग ज्या वेळेला हे सगळं ऐकतो त्यावेळेला तो दूध पितो. काही वेळात त्याच्या डोळ्यापुढे अंधार यायला लागतो. आता हे सगळं बघून त्याला समजलं की त्याच्यासोबत काय होतंय. हळूहळू त्याच्या लक्षात येत होतं, पण त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. त्या ठिकाणी तो बेहोश पडला. आता या दोघींनी त्याला त्याच्या रूममधून बाहेर काढलं, हॉलमध्ये आणलं, किचनमधला चाकू आणला आणि त्याचं जे हत्यार होतं ते कापलं, त्याचं मुंडकं कापलं आणि त्या ठिकाणाहून त्याला सोडून बाहेर निघून गेल्या आणि बाहेर जाऊन कालवा करू लागले, घरामध्ये चोर घुसले आहेत आणि आमच्या सासऱ्याला मारलंय. आता आसपासची लोक त्या ठिकाणी जमा झाली. त्यांनी बघितली, हो याला तर मारलंय, पण कोणी मारलंय हे माहीत नव्हतं. पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. पोलिसांच्या तपासामध्ये तर या 2 महिलांचं नाव आलं. या दोघींना अटक केली. कारवाई चालू आहे आता यांच्यावरती.